आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिथे नक्की काय घडलं सांगू शकाल तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही जिथे पडलात ती जागा पाहिली मी. तिथून सहजासहजी कोणी पडेल असं तरी वाटत नाही. तुम्हाला पडतानाही कोणी पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही तिथे करत काय होतात? काय करत होतात म्हणजे? कामच करत होते ते. हे खोटं बोलत आहे. तुम्ही यांना इथं खोटं ठरवायला आले. मी खरं काय ते जाणून घ्यायला. ठीक आहे, मग ऐका खरं. यांना ना काम करायचं नव्हतं म्हणून यांनी घरातच हात पाय तोडले की. झालं? तुमचं समाधान झालं का? प्लीज तुम्ही असं तिरकस बोलू नका. त्याने सत्य काय ते समोर येणार नाही. अय्यो, अजून सत्य काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला घाबरवायला आले असते इथं. नाही हे बघा, घाबरत नसती. मी जर एक आवाज दिला ना तर पुरी गल्ली गोळा होत असते. तुम्ही खराब माल वापरला. तुम्ही आम्हाला खोट ठरवताय. पण आम्ही गरीब माणसं. आमच्याकडे पैसे नसती. आमच्याकडे छोटे लेकरू असती. मला सांगा, यांना जर काय झालं तर त्या लेकराला कोण सांभाळणार? अय्यो, आमचं घर कोण चालवणार? पण तुम्ही राक्षस माणसं. तुम्ही राक्षस असती. तुम्ही जाबाब राहितून. तुम्हाला मी सांगून ठेव त्यांनी काय म्हणून. तुम्ही कसं काय ना बोलू. गल्ली गोळा करी ना. तुम्ही जाब राहितून. रुद्र भाई, बातमी बघ. हे बघ, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार पैठणकर बिल्डरच्या साईटवर तपास करणाऱ्या कमिटीला तपासात खालच्या दर्जाचं बांधकाम मटेरियल सापडलं आहे. म्हणजेच बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचा माल वापरला हे आता सिद्ध झाले. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या प्रकरणाला एक नवी दिशा मिळाली आहे. या संदर्भात अधिक माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवतच राहू. विशाल पांडे, सुप्रभात न्यूज, नाशिक. या कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय? सुनील काहीतरी. सुनील गोरे. सुनील गोरे. काय झालं? नॉट रिचेबल येतोय. या कॉन्ट्रॅक्टरला शोधायला. चल चल. दोन एक. हे बघ, अरे घराला कुलूप आहे. आता हा कुठे गेला असेल? मला काय माहित. फोन लावून बघ ना एकदा. उचलत आहे.
गौरी, काय झालं असेल ग? कुणी अडकवलं असेल माझ्या रुद्राला. मला काळजी वाटते. त्याला अटक वगैरे असं काही नाही होणार नंदाई. तुम्ही काळजी नका बरं करू. रुद्र सर या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडतील बघा तुम्ही. तू बातम्यांमध्ये काय दाखवतात पाहिलेस? मला तर ऐकवलं सुद्धा नाही. अगं, एखाद्या अट्टल गुन्हेगाराविषयी बोलावं तसं माझ्या रुद्राविषयी बोलत होते ते. तुम्ही दुर्लक्ष करा ना त्याच्याकडे. आपल्याला माहितीये की नाही, रुद्र सरांनी काही चुकीचं केलेलं नाहीये. अगं, कामामध्ये देव शोधण्याचे संस्कार आहेत त्याच्यावर. तो असं बोगस निकृष्ट दर्जाचं बांधकाम करूच शकत नाही. हाच विश्वास कायम ठेवा नंदाई. हे सगळं जग आपल्या विरुद्ध गेलं तरी आईचा विश्वास कायम असेल ना, तर माणसाला लढण्याचं बळ मिळतं. आणि तुम्ही ताकद आहात त्यांची. असं निराश होऊन कसं चालेल बरं? तेव्हा गजानना, माझ्या रुद्रवरचं संकट दूर कर. त्याच्या डोक्यावर कायम तुझा आशीर्वाद राहू दे. त्याला या सगळ्यातून बाहेर काढ. रुद्र आला वाटतं. गौरी, बघतेस का जरा? मी पोथी वाचल्याशिवाय इथून उठणार नाही आज. कुठे गेलाय तो कॉन्ट्रॅक्टर ना? त्याचा फोन पण लागत नाहीये. त्याच्या दाराला पण कुलूप आहे. बरं, साईटवरही कोणी पाहू नये? एका माणसाने नाही पाहिलंय त्याला. मला वाटतं तो घाबरून पळून गेला असेल. पुष्पा, मला ना खात्री आहे. कसली? बांधकामासाठी जो काही माल आला होता ना, त्यात कोणीतरी फेरफार केली. कोणीतरी आहे या सगळ्या मागे. कोण? कोण आहे ते माहित नाही, पण ती जी कोणती व्यक्ती असेल ना, ती मला एकदा सापडू दे. मी सोडणार नाही तिला. रुद्र सर, अहो काय झालं? तुम्ही इतके का चिडलाय? काही नाही झालं. नाही कसं? नक्कीच काहीतरी बिनसले. त्याशिवाय तुम्ही इतके नाही चिडणार. रुद्र सर, असं चिडून कुठल्याच गोष्टीतून मार्ग नाही निघत. तुम्ही शांतपणे यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. हे बघा, तुम्ही चिडून कुठलाही निर्णय घेऊ नका. मी काय म्हणते, मला सांगा ना काय झालंय. आपण काहीतरी मिळून ठरवूयात ना, निर्णय घेऊयात ना. काही गरज नाहीये. मी करेन काय करायचं ते. गौरीजी, अहो ते एकटे कुठे कुठे पुरे पडणार आहेत सांगा ना. रुद्र सर, ऐका ना माझं. मला एकदा सांगा काय झालंय ते. मला जे काही करता येईल ना ते सगळं करेन मी. गौरीजी, मी एकदा सांगितलं ना, हे प्रकरण हाताळायला मी सक्षम आहे. रुद्र सर, अहो मला यात शंकाच नाहीये, पण तुम्ही एकटे काय काय करणार आहात रुद्र सर? कोण उचल रे एकदा तू? रुद्र सर, अहो ऐका ना. रुद्र सर, अहो बातम्यांमध्ये तुमच्याबद्दल बरंच काही बोललं जात आहे. तुम्ही असा त्रागा करून घ्याल ना तर गोष्टी अजून बिघडतील. रुद्र सर, फक्त एकदा सांगा ना मला काय झालंय ते. काय चाललंय? काय चालू आहे? सांगा ना, सांगा ना. प्रत्येक गोष्ट सांगायला तुम्ही माझ्या बायको नाही आहात.
बायका मोर्चा घेऊन आले वाटतं. चल बघूया. हे नक्की रेवतीचंच काम दिसतं. ही रेवती पण ना काय काय करेल असं. मला काय माझी मस्त करमणूक होतीये. अयो अयो हात तो हात तो माझ्या नवऱ्याचा जीव पैसे देऊन इकडे घेण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत माणसांना काय वाटतं पैसे घेऊन सगळं इकडे घेता येतं. अहो गरीबाचा जीव पैसे देऊन इकडे घेता येत नाही. सांगा यांना. हो काही काय बोलताय. मी कोणालाही विकत घेण्याचा प्रयत्न नाही केलाय. तोंडाला येईल ते बोलताय का. अयो अहो बघा 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 किती खोटं बोलती. तूही सरला पण मी नाही सरले. आम्ही गरीब माणसं. माझ्या नवऱ्याचं तोंड बंद राहावं म्हणून यानं पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला त्याला. पैशानं तोंड बंद करायला आला होता पण आम्ही पैशाचे भुकेले नाही. बरं लाच देऊन सगळं मिटवण्याचा प्रयत्न केला याने. अशा माणसाला ना चांगली अद्दल घडली पाहिजे. अशा माणसाला शिक्षा झाली. थांबा थांबा जरा. अरे रुद्र रुद्र अरे थांबा. एक मिनिट. रुद्र अरे काय म्हणताय त्या. कुठली लाच कोणी दिली. अगं खोटं बोलताय त्या. मी तुमच्या नवऱ्यावर उपचार व्हावेत म्हणून पैसे दिले होते त्याला. लाच नव्हती दिली. त्याच्यावर दया आली त्याची काळजी वाटली म्हणून पैसे दिले. अयो काळजी. तुला तू हे जे सगळं केलंय ना त्याची तू पांघरून घालती आणि ह्याला तू काळजी म्हणतो. देवा देवा निर्लज्ज निर्लज्ज. कसा बोलती राक्षस असं ती राक्षस. काही काय बोलताय. तोंडाला येईल ते बोलताय का तुम्ही. जास्त बोललात ना तर विसरून जाईल ना तुम्ही स्त्री आहात म्हणून. रुद्र थांब 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 तू थांब. ऐका काही माणसाला कसा बोलतोय ते. नाही नाही मी हे सहनच करू शकत नाही. नाही तुम्ही एक काम करा. तुम्ही ना मला मारा. म्हणजे ना माझ्या नवऱ्याला कसं लागलं तसं तुम्ही मला पण मारा. राक्षस असं ती राक्षस. माणसाचा जीव घेतं पैशासाठी. बघा बघा बघताय ना तुम्ही. काही काय बोलताय. रुद्र थांब थांब. अहो तुमच्या नवऱ्याला दुखापत झाली. आम्हाला सुद्धा त्याचं खूप वाईट वाटतंय. पण तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो रुद्र असं करणं शक्य नाही. तो कुणालाही कधीही लाच देणं शक्य नाही. हो असं करणं शक्य नाही. नाही थांबा. हे बघा ताई तुम्ही हे बघा. तुम्हाला हे पैसे खोटं दिसते का. हे बघा खरं आहे का नाही ताई. नाही तुम्ही शिकलेली असती ना. नाही बघा बघा बघा. झालं. पैसे आणलेत का त्याला. लाच नाही ना घेत. पैसे पैसे द्या बरं. असं कसं पैसे देईल. तुम्हाला पैसे दिले तर आमच्याकडे पुरावा काय राहणार. तुम्ही तर टपलेलेच आहात गरीबाकडून पैसे घ्यायला. तुम्ही यायची आई आहात ना. माझं पण पोरगा असं ती. मला तर वाटते ना तुम्हीच संस्कार केले वाईट ह्यांच्यावर म्हणून झालंय हे सगळं. मला काय बोलायचं ते बोलायचं. नंदाईला बोलायचं नाही. तू जर जास्त आवाज कळवला ना तर केस टाकीन तुझ्यावर. बाई माणसावर हात उचलतो म्हणून. बघा बघा किती निर्लज्ज माणूस असं काय ते. ओ तुम्ही असाल श्रीमंत म्हणून बाई माणसाशी असं वागलेलं आम्ही खपवून घेणार नाही. यांना चांगली अद्दल घडलीच पाहिजे. अशा माणसांनी अशा माणसांना शिक्षा झालीच पाहिजे. तोंडाला येईल ते बोलू.
तू सोड, मला बोलू दे त्यांच्याशी. आधी आधी ते तुझ्या बाबतीत असं कसं बोलू शकतात तू ते? इथे थांब. इथून तू बाहेर पडायचं नाहीयेस. नंदाई, काय बोलताय तू तुझ्याबद्दल? मी काय सांगते ते ऐक. तेवढंच करायचं. वातावरण आणखी गढूळ व्हायला नकोय मला. नाही, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं, मी त्याच्या उपचारासाठी पैसे दिले होते. माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता. मी तुला ओळखत नाही का रुद्र? मला माहितीये तू असं काही केलेलं नाहीये. माहितीये ना, मग मी अरे माझे संस्कार आहेत तुझ्यावर रुद्र. तू असं काही करणं शक्य नाही. अरे पण जग पुरावे मागतं रुद्र. आणि तू निर्दोष असल्याचा कुठलाही पुरावा आता आपल्याकडे नाहीये. त्यातून तुला खोटं सहन होत नाही. मग तू आता जर वेगळं वाकडं काही पाऊल उचललंस तर काय करायचं? त्यापेक्षा तू इथेच थांब. हे सगळं प्रकरण निस्तरेपर्यंत तू या घरातून बाहेर पाऊल टाकायचं नाहीयेस. नंदिनी, बघ, हे प्रकरण तुम्ही मला सांगा, तुम्ही आतापर्यंत या प्रकरणाचा तपास का सुरू केला नाही? माझ्या मुलाची काही चूक नाही तुम्हाला माहित होतं ना, तरी सुद्धा तुम्ही आत्ताच्या आत्ता काहीतरी करा. हे प्रकरण लवकरात लवकर संपलं पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. मी यापुढे काही ऐकून घेणार नाही. मग सगळीकडे हेच तर चालतं. कामगारांना कसली आली किंमत? गरिबाची किंमत शून्यच. रुद्र सर जर निर्दोष असते तर कशाला लाच द्यायला गेले असते? गुन्हा सिद्ध व्हायला जास्त वेळ लागणार नाही. एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा करून बसले ते. किती पैसे दिले असतील? मी तर ऐकलं 5-10 लाख देत होते. हे प्रकरण ना तर वरच्या लेवलला चिघळणार आहे. शेवटी कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. आणि प्रकरण जर शेकलं तर रुद्र सरांना कंपनीतून तर काढतीलच, तर रुद्र सरांना जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. ते सगळं ठीक आहे, पण हे असं प्रोजेक्ट बंद, स्टे ऑर्डर, याचा परिणाम आपल्या पगार पाण्यावर नको व्हायला. या मोठ्या लोकांसारखं गबाड नाही बाबा माझ्याकडं. माझं घर माझ्या मेहनतीच्या पैशांवर चालतं. अरे हा त्यांचा भाऊ आहे ना. वाटलं नव्हतं रुद्र सर असे असतील म्हणून. घरच्याच कंपनीत पैशासाठी असा घोटाळा. घराच्या मोर्चा प्रकरणात एका बाईवर आवाज चढवून बोलले का हात उगारले असं ऐकलंय मी. मोठी माणसं येते, यांचं काही सांगता येतंय का? उद्या आपण खरं बोलायला गेलो तर आपल्यावरही हात उचलायला चुकायची नाही. ते बस करा. काय माहितीये तुम्हाला रुद्रबद्दल? हा, त्याने कुठल्याही बाईवर हात उगारला नाहीये, ना कोणाला लाच दिलीये, ना निकृष्ट दर्जाचं काम केलंय. कळलं? रुद्र कधीच कुठलीही चूक करणार नाही. त्याला या सगळ्यात अडकवलं गेलंय. आणि हे कोणी केलंय ना, ते लवकरच कळेल.